माझ्या आई वडील व्यासपीठावर मान्यवर आपल्या युवकांचे स्फूर्तिस्थान असलेले श्री विकास नांगरे पाटील तुकाराम सर आणि इतर मान्यवर आणि माझ्या मित्रांनो, मी सुरुवातीला युनिक अकॅडमीचे आभार मानू इच्छितो की त्यांनी इथे एक कौतुक सोहळा आयोजित केलेला आहे यशवंतांचा. कारण कौतुक करून घेणं आणि कौतुक करणं हे प्रत्येक मानवाची गरज आहे, ही मानसिक गरज आहे आणि याच्यामुळे लोकांना मोटिवेशन मिळतं. तर मी गायडन्सच्या दृष्टीने सांगताना माझे दोन चुका सांगेल की असं काही तुम्ही करू नका. कारण मला असं वाटतं की माझी पूर्वीची चूक झाली की दोन चुका झाल्या होत्या की मी एक माझा पहिला अटेम्प्ट द्यायच्या अगोदर मी झोनॉलॉजी हा ऑप्शन घेतला होता. मी दिल्लीवरला गेलो होतो आणि तिथं पूर्ण क्लासेस केले, माझं प्रिपरेशन केलं आणि त्यानंतर पहिला अटेम्प्ट देण्याच्या अगोदर जस्ट मेच्या अगोदर मी तो पूर्ण प्रिपेअर करून तो विषय सोडून दिला. तर मी यावेळी मग पॉलिटिकल सायन्स घेतला आणि माझं नशीब खराब त्या वर्षी पॉलिटिकल सायन्सचा पेपर अवघड आला आणि त्याची उलटी बाजू अशी की त्या वर्षी झोनॉलॉजी खूप मुली सिलेक्ट झाले. मग ह्या वर्षी मार्क मिळाले तर मी तुकाराम सरांचा गायडन्स घेतला या वर्षी, लिहिण्याचा सराव केला आणि सरांच्या टेस्ट सिरीजमध्ये बरेच क्वेश्चन एक्झाम मध्ये जसे तसे पडले, त्याचा फायदा नक्कीच झाला. आणि माझी दुसरी चूक सांगेल की काय झालं, मी बीजे मेडिकल कॉलेजमधून आहे आणि मागच्या वर्षी आम्ही 5 जण इंटरव्ह्यूला होतो आणि त्यापैकी 4 जणांचं सिलेक्शन झालं आणि एकटाच सिलेक्शन झालेला मी होतो. मग पुढचे 2 महिने प्रिलिम पासून मेन्स पर्यंत मी त्या विचारला जायचो. पुस्तक हातात घेतलं की वाटायचं की आता काय झालं, मी इकडून त्याच्याबरोबर असतो, त्यांचे सरकार चमत्कार पडले तिकडं मी इथंच आहे. तर पण माझे आई वडील आणि माझे मित्र आहेत, त्यांनी मला काय नेहमी मोटिवेट केलं की बाबा यू कॅन डू इट, तुझ्यात कॅपेबिलिटी आहे. म्हणजे माझ्यापेक्षा माझ्या मित्रांना जास्त वाटायचं की ह्याच्यात होणार अजून एक महत्वाचा होता की बरीच मुलं काय करतात की असं म्हणतात की आधी प्रिलिम्स तयारी कर, प्रिलिम्स जर पास झाला नाही तर मेन्सची तयारी करून काय उपयोग, असं मुलं उलटा विचार करतात. मी म्हणजे बऱ्याच मुलांचं पाहिलं आहे की सर्वात मोठी चूक आहे. आपली परीक्षा अशी जाते की पहिल्यांदा प्रिलिम्स होते, मग मेन्स आणि मग इंटरव्ह्यू. पण मला वाटतं परीक्षेची तयारी एक्झॅक्ट उलटी आहे. इंटरव्ह्यू, मेन्स आणि प्रिलिम्स. म्हणजे इंटरव्ह्यू फक्त इंटरव्ह्यू नाहीये, ती पर्सनॅलिटी टेस्ट आहे आणि तुमची जन्मापासून तुम्हाला कळते तेव्हापासून पर्सनॅलिटी बिल्ड होती आणि तुम्ही जी सायमल्टेनियसली प्रोसेस कंटिन्यूस प्रोसेस आहे. आणि तुम्ही जेव्हा प्रिपरेशनला सुरुवात कराल तेव्हा ऑप्शनल प्रिपेअर करून घ्या मेन्सचे आणि त्यानंतरच प्रिलिम्सची तयारी घेता. नाहीतर ते एक विषय सायकल आहे, म्हणजे ते घोंगडं पुढचं घोंगडं सुद्धा वाचतं थोडं बांधायचं राहतं, असं होऊन जातं की प्रिलिम्स पास होतो, मेन्स मध्ये अडकून जातं. अजून मी असं म्हणतो की जीएस पेपर मध्ये जे बरेच काही चेंजेस होत आहेत त्याचा मुलांनी योग्य प्रकारे त्याचा लक्षात घ्यावा. कारण आपला जनरल स्टडी हा जनरल स्टडी न राहता जनरल नॉलेजच्या दिशेने झुकायला लागलेला आहे. तो आपलं नॉलेज एन्सायक्लोपीडिया असावं असंच प्रकारचं क्वेश्चन पेपर येतो. त्यामुळं इंटरनेट, चांगले 2-3 न्यूजपेपर, इंग्लिश न्यूजपेपर आणि मी अजून सांगेल की प्रिपरेशनची सुरुवात करण्यापूर्वी प्रिव्हियस क्वेश्चन पेपरचा अनालिसिस करावा आणि आधी सांगितल्याप्रमाणे ऑप्शनल अतिशय काळजीपूर्वक निवडा, नाहीतर 2-3 अटेम्प्ट घ्यावे लागतील. आणि जीएस साठी मी एक गोष्ट सांगू इच्छितो की जीएस मध्ये टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. की तुमचा पेपर जे तुम्ही कमी शब्दात मांडलं तरी चालेल, परंतु पूर्ण जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला कव्हर करता येईल पेपर तो करा. आणि सगळ्यात महत्वाचं की यूपीएससी ही टेस्ट मॅच आहे, इट इज नॉट 2020 or 1 day. सो बी रेडी फॉर प्लेइंग लॉंग इनिंग. लक्ष्मण सारखी किंवा आपल्या मोठी इनिंग खेळायला तयार असलं पाहिजे आणि हार्डवर्क तर लागतं. सगळ्यात शेवटी मी स्वामी विवेकानंदांचे जे कोट्स आहेत ते सांगू इच्छितो. बी बोल्ड, बी स्ट्रॉंग, टेक द होल रिस्पॉन्सिबिलिटी ऑन युअर शोल्डर्स अँड यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी. नमस्कार मंडळी, खूप आनंद होत आहे आपल्यासमोर उभं राहायला. फर्स्ट ऑफ ऑल मी माझ्या आईबाबांना अभिवादन करतो. त्यांच्या आशीर्वादामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे. आणि आय ऑल्सो थँक ऑल द मेंबर्स ऑफ युनिक अकॅडमी आणि मान्यवरांनाही की त्यांनी एवढा वेळ दिला आणि आमच्या सत्कार सोहळ्यासाठी. रिझल्ट लागल्यानंतर आय एम रँक 246 इन इंडिया
रिझल्ट लागल्यानंतर फार म्हणजे आनंद झाला. पहिले एक सॅटिस्फॅक्शन फिलिंग आली की आहे मी लिस्टमध्ये, पण थोडं मनात दुःख झालं की 246 म्हणजे IAS नाही यावर्षी. पण आज जेव्हा मी इकडे आलो आणि ही सगळी गर्दी बघितली, इकडे मला येताना जेवढा त्रास झाला त्याच्यावरून मला माझं यश किती मोठं आहे हे थोडंफार प्रमाणात कळलं. आणि इट मेक्स मी फील व्हेरी नॉस्टॅल्जिक, कारण 2004 साली धुरू सभागृह आहे दादरचा, मुंबईत दादर, तेव्हा श्रावण हर्डीकर कस्टम साठी सिलेक्ट झालेले होते. आणि आज जसे नांगरे पाटील किंवा भागवत सर आहेत तसे त्यावेळेस हेमंत निंबाळकर म्हणून चीफ गेस्ट आलेले होते आणि लोकसत्ता मार्फत तो सत्कार करण्यात आलेला होता. त्यावेळेस आय वॉज वन ऑफ द ऑडियन्स. आणि असे कितीक प्रसंग आणि कितीक सोहळे होते त्याच्यात आय वॉज अ पार्ट ऑफ ऑडियन्स. आणि आय फील व्हेरी प्राऊड ऑफ माय सेल्फ अँड ऑनर्ड अँड हंबल्ड की आज आय एम ऑन दिस साइड ऑफ द स्टेज. त्यामुळे खूप खूप आनंद आहे, सॅटिस्फॅक्शन आहे. ही एक जर्नी परिपूर्ण असते. म्हणजे UPSC ची जी परीक्षा आहे, म्हणजे मला इतर परीक्षांची कंपेअर मुद्दाम करायचं नाहीये, पण मी एवढंच म्हणेन की UPSC ची जी परीक्षा आहे ही तुम्हाला समृद्ध बनवते. इट एनरिचेस यू. आणि आयुष्याकडे, अमित कदम जसं म्हणाला, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन. मी सेकंड अटेम्प्ट मध्ये झालो आहे. पहिल्या अटेम्प्ट मध्ये मेन्स मध्ये मला अपयश मिळालं. त्यामुळे अपयश कसं पचवायचं, आपल्या आई बाबांना कसं समजवायचं की येस आय कॅन डू इट, मी याच परीक्षेसाठी आहे. आणि अपयश मिळाल्यावर आपण दुसरीकडे भरकटलं नाही पाहिजे. लोक वेगवेगळ्या परीक्षा देतात. मी म्हणत नाही की त्या परीक्षा देणं योग्य आहे किंवा अयोग्य आहे. आपल्या परिवाराची स्थिती कशी असते त्याच्यावर खूप काही अवलंबून असतं. आपल्यावर जबाबदाऱ्या असतात. त्यामुळे आपली परिस्थिती बघूनच आपण कसं वागायचं असतं आणि कसं आपल्या आयुष्य घडवायचं असतं. पण UPSC चा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मी म्हणतो एक सिंगल माइंडेड फोकस हवा. मला मागच्या वर्षी पॉल सायन्स मध्ये फार कमी मार्क मिळालेले, त्यामुळे सगळ्या लोकांनी मला सजेशन द्यायला सुरू केले, सोशॉलॉजी घे, हा घे, तो घे. पण तरीही आपण एक सिंगल माइंडेड फोकस ठेवला पाहिजे की पॉल सायन्स मध्ये मी एक्सेल करू शकेन आणि त्या विषयावर मी एक्सेल करून रँक मिळवू शकेन. तो जेव्हा निर्धार असतो, तो जेव्हा आत्मविश्वास असतो, त्यावेळेस तुम्ही यश मिळवू शकता. दुसरं एक सांगायचं होतं की आता मी बघतोय माझे खूपसे सहकारी ग्रामीण भागातले आहेत. मी या उलट हार्डकोर मुंबईकर आहे आणि दक्षिण मुंबईत हाजेली विभागात राहतो. त्यामुळे लोकांना वाटेल की अरे याला तर सगळ्या सुविधा असतात. पण मी एक वेगळा व्ह्यू पॉइंट आपल्यासमोर मांडू इच्छितो की शहरी भागातली लोक असतात ना, त्यांना कारणं द्यायला खूप असतात. म्हणजे हातात हात घालून मैदानात फिरणं किंवा फेसबुक किंवा इतर कितीतरी गोष्टी असतात ज्यामुळे शहरी भागातली लोक या परीक्षेसाठी एवढा वेळ नाही देऊ शकत किंवा एवढा फोकस नाही करू शकत. त्यामुळे आपण ग्रामीण भागातले असाल तर मी बघितलेलं आहे माझ्या या पूर्ण जर्नीमध्ये की ग्रामीण भागातली लोक झपाटलेली असतात. त्यांनी CEO बघितलेला असतो, डिस्ट्रिक्ट कलेक्टर बघितलेला असतो, SP बघितलेला असतो. त्यामुळे कधीही न्यूनगंड बाळगू नका. मी म्हणेन शहरी भागातल्या लोकांपेक्षा तुम्ही फार चांगल्यापैकी प्लेस्ड आहात ही परीक्षा क्रॅक करण्यासाठी. स्टडी स्ट्रॅटेजी वगैरे सगळी आपापली असते, पण एवढंच म्हणेन की ही परीक्षा फार लांब मोठी परीक्षा आहे. त्यावेळेस सर्वात महत्त्वाचं आहे ते इंटरनल मोटिवेशन. आपण स्वतःचं मनोबल खचू न देता आणि स्वतःशी बोलत राहा. तुम्ही स्वतःशी बोलत राहा. मला अजून आठवतं पॉल सायन्स आणि हिस्ट्रीचा पेपर 2 नोव्हेंबर आणि 4 नोव्हेंबरला होता. या 2 पेपरांमध्ये मी फक्त 2 तास झोपलो. मी म्हणजे ते ग्लोरीफाय करत नाही, पण एक होतं कारण माझं हिस्ट्री एवढं चांगलं झालेलं होतं आणि मला वर्ल्ड हिस्ट्री भरपूर कव्हर करायचं होतं. मी 2 तासाचा गजर लावला, नंतर मग 145 मिनिट्सचा गजर लावला, 145 मिनिट्सचा गजर लावला. हे का तर 15 मिनिटं उठून मी काय केलं, आधी 15 मिनिटं उठून मी काय केलं, 15 मिनिटं उठून आधी मी स्वतःशी बोललो की आज का लवकर उठायचंय, आज मला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत का झोप आली नाही पाहिजे, मला का जांभळी आली नाही पाहिजे. व्हाय डू आय हॅव टू फाईट टिल द लास्ट क्वेश्चन अँड द लास्ट लाईन. कारण का माझं आयुष्य इज ॲट स्टेक. माझ्या आयुष्याचं म्हणजे माझं भाग्य, माझं आयुष्य या परीक्षेवर ठरणार आहे. त्यामुळे ते इंटरनल मोटिवेशन. त्यामुळे टॉक टू युअरसेल्फ. अमित कदम म्हणाला तसं कितीतरी लोक तुम्हाला खाली खेचतील, तुमचं मनोधैर्य खचवण्याचा प्रयत्न करतील, बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की स्वतःवर विश्वास ठेवा. आणि UPSC इज ऑलवेज, म्हणजे मी आता जो ट्रेंड बघतोय त्याच्यात हाच एक मुद्दा बघतोय की UPSC तुमच्या जजमेंटला आणि तुमच्या ओरिजिनॅलिटीला वाव देतोय.
तांकां ॲज अ डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेटर ऑर ॲज अ पोलीस कमिशनर जी काय तुमच्यावर प्रसंग ओढवणार आहेत ते टेक्स्टबुक सोल्युशन वाले नसणार आहेत, ते तुमची ओरिजिनॅलिटी आणि तुमच्या जजमेंटवर बेस्ड असणार आहेत. त्यामुळे स्वतःचा विचार करा, स्वतःच्या जजमेंट घ्या. तुम्ही गायडन्स नक्कीच घ्या, सगळ्यांकडून गायडन्स घ्या, कारण आपल्याला खूप माहित नसतं या परीक्षेबद्दल. त्यामुळे गायडन्स घ्या पण स्वतःचं जजमेंट वापरा. इन द एंड मी एवढंच म्हणेन की नांगरे पाटील सर किंवा आता काही गेले पण नांगरे पाटील सर, भागवत सर असे कितीतरी कल्ट फिगर्स आहेत ज्यांच्याकडे बघून आपण आपलं ध्येय ठरवत असतो. असं ठरवा, बट अल्टिमेटली यू हॅव टू टेल युअरसेल्फ की आय एम मायसेल्फ गोइंग टू बी अ कल्ट फिगर इन फ्युचर. हे जेव्हा तुम्ही ठरवाल ना तेव्हा इट बिकम्स अ मोर इझी प्रोसेस. इन द एंड सचिन अंबासरी पण एक म्हण म्हटली, मला पण एक की मी स्वतःला सांगत राहायचो, मार्टिन लुथर किंगची एक म्हण आहे, ही जर्नी आहे. तर इफ यू कांट रन वॉक, if you can't walk then crawl, but keep on moving towards your goal. शेवटच्या टप्प्यात मी युनिक अकॅडमीचे आभार मानतो की मला त्यांनी इकडे बोलवलं, माझा सत्कार केला. आणि जसं सचिन अंबासी म्हणाला, या वर्षी मध्ये मी सरांकडे टेस्ट सिरीज लावलेली आणि एक उत्तर होतं पर्सनली पॉलिटिकल. तर मी इग्नू मधून काढलं, सगळ्या नोट्स मधून काढलं आणि चांगलं उत्तर लिहून सरांना पेपर पाठवून दिला. त्यांनी मला 20 पैकी 4 मार्क दिले. तर मी म्हटलं असं काय झालं रे, 4 मार्क कसं दिले. मी सरांना फोन केला, सरांनी मला काय काय सांगितलं, पण मला ते पटेना. आणि मला दुसऱ्या एका टेस्ट सिरीज मध्ये पण असंच काहीतरी 20 पैकी 5 मार्क मिळाले. मग मी त्याच्यावर खूप रिसर्च मारला, इंटरनेटवर गेलो, अँड्रू हेवूडचं पुस्तक मिळालं आणि एक होलसम उत्तर बनवलं. मी म्हटलं आता 60 मार्काचे दिले किंवा 20 मार्काचे, आय एम गोइंग टू क्रॅक इट. आणि योगायोग असा की पॉल सायन्स मध्ये या वर्षी फर्स्ट पेपर मध्ये पहिलं प्रश्न पर्सनली पॉलिटिकल मी सोडवला आणि तो एक रिदम डेव्हलप झाला, तो जो आत्मविश्वास आला, ते पहिलं पर्सनली पॉलिटिकल बघितलं आणि जो आत्मविश्वास आला. आणि आता अजून मार्क आलेले नाहीत पण आय कॅन कॉन्फिडेंटली टेल की मी यूपी पॉल सायन्स क्रॅक केला होता. त्यामुळे मी थोडं यश मिळेल यावर्षी अपेक्षित करत होतो. त्यामुळे थँक्यू सर, थँक्यू फॉर युअर गायडन्स. आणि युनिक अकॅडमीचे आभार म्हणून मी आपलं भाषण सांगतो. थँक्यू व्हेरी मच.